मित्रांनो नमस्कार. एक छोटंसं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक वाघ आपल्या कुटुंबियांसह राहत होता. त्या वाघाची त्या जंगलात एक दहशत होती, एक जरब होती. त्यामुळे इतर प्राणी जे होते ते नेहमी त्या वाघाला घाबरायचे. त्या वाघाच्या कुटुंबियांच्या वाटेलाही ते जायचे नाही. का तर आपण जर तिथे पोचलो आणि कधी जर आपण हल्ला केला तर आपल्याला प्रत्युत्तरात आपला प्राण गमवावा लागेल, ही एक भीती त्या सर्व प्राण्यांमध्ये होती. पण एकदा वृद्धापकाळाने त्या वाघाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जंगलामधले जे प्राणी वैरी होते त्या सर्वांनी त्या वाघाच्या कुटुंबियांना घेरलं. ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आजची स्थिती ठाकरे कुटुंबियांची तीच आहे. एक काळ असा होता की हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा, यांची दहशत जी महाराष्ट्रावर होती. प्रेम त्यांनी तितकंच केलं, पण तितकाच एक दरारा बाळासाहेब ठाकरे या नावाचा एक वजन होतं आणि त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जायला मागत नव्हतं. नमस्कार, मी अमित जोशी, दैनिक वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर एक छोटासा हलका फुलका विषय घेऊन आलोय. गेल्या 2-3 महिन्यापासून म्हणा किंवा त्याच्याही आधीपासून म्हणा, तुम्ही जर सोशल मीडिया उघडलं तर त्या सोशल मीडियावर तुम्हाला काय दिसतं? सर्वाधिक टीका कोणावर होते? तर सर्वाधिक टीका ही मातोश्री, ठाकरे कुटुंबीय, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा ठाकरेंची शिवसेना यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप करताना दिसतात. किंवा आरोप होत नाहीत तर खालच्या स्तरावर येऊन त्यांच्यावर टीका केली जाते. आता सर्वसामान्य जे मराठी लोक आहेत किंवा जे बाळासाहेबांवर किंवा बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रेम करतात, प्रेम करत होते, ते कार्यकर्ते असू दे किंवा ते मग मतदार असू दे, त्यांना हा एक प्रश्न पडलाय की काळ कसा बदलला. जी शिवसेना पूर्वीची होती ती शिवसेना खरंच आता राहिलेली नाही का? त्याला कारणही तसंच आहे. बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होती किंवा त्यांचं जे राज्य होतं 1970 पासून ते 2000 पर्यंत किंवा 2010 पर्यंत, तर बाळासाहेब ठाकरे नावाचा दबदबा होता. मोठ्यातला मोठा नेता, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, भाजपचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, विरोध किती करायचे, मात्र टीका करताना ते 10 वेळा विचार करायचे. कारण समोर जो उभा होता तो बाळासाहेब ठाकरे नावाचा घाण्या वाघ होता. आपण त्याच्या नादी लागलो, आपण जर त्या वाघाच्या वाटेला गेलो तर तो आपला फडशा पाडेल, ही भीती अनेकांच्या मनात होती. त्यामुळे बाळासाहेबांबद्दल भीती तर होतीच, पण तेवढाच आदरही होता. अगदी भाजपचे मोठमोठे नेते मातोश्री बंगल्यावर यायचे, मातोश्री बंगल्यावर येऊन बाळासाहेबांसमोर झुकायचे, ही वस्तुस्थिती होती. शरद पवार असू दे किंवा काँग्रेसचे मोठे कोणतेही नेते असू दे, हे नेते देखील बाळासाहेबांच्या वाटेला जायचं धाडस करत नव्हते. टीका तर दूरची गोष्ट आहे. बाळासाहेब, मातोश्री, बाळासाहेबांचं कुटुंब याबद्दल कोणी काही बोलत नव्हतं. कारण जो दरारा, जी भीती या सर्व लोकांमध्ये होती. ठीक आहे, बाळासाहेब ठाकरेंनी उठाव लुंगी बजाव पुंगी म्हणून साऊथ इंडियनला डिवचलं, उत्तर भारतीयांना डिवचलं, गुजरातीला डिवचलं, पण जेव्हा हिंदुत्वाची वेळ आली, जेव्हा हिंदूंना वाचवण्याची वेळ आली, तेव्हा 1993 आठवा जेव्हा दंगल झाली 92-93ची, तेव्हा सर्वात आधी हिंदूंना वाचवण्यासाठी जर कोणी पुढाकार घेतला होता तर तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलणं, त्यांच्या विरोधात काही कॉमेंट्स पास करणं, त्यांच्या विरोधात खालच्या स्तरावर जाऊन बोलणं, हे कधी कोणाला जमलं नाही आणि कोणी डेअरिंगही केली नाही. पण आता काळ बदललाय. बाळासाहेबांच्या निधनानंतर आणि खास करून 2019 नंतर भाजप जेव्हा वेगळी झाली शिवसेनेपासून आणि त्यानंतर शिवसेना फुटली, त्यानंतर जर तुम्ही सोशल मीडिया बघाल तर अगदी खालच्या स्तरावर जाऊन उद्धव ठाकरेंवर, आदित्य ठाकरेंवर टीका होते. तुम्ही जर एखादा युट्यूबवर त्यांची काही बातमी आली किंवा सोशल मीडियावर आली तर खाली टीका वाचा. आपल्याला तसं आवडत नाही आपल्याला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाटेला जाण्याची ज्यांची ताकद नव्हती, लायकी नव्हती, ती माणसं किंवा ते कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचे आज बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबियांच्या नावाने शिमगा करताना दिसतात. अगदी खालच्या स्तरावर जाऊन बोलतात. राग येतो, मस्तकात आग भिडते, पण काही फरक होता. कारण जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा बाळासाहेबांकडे फौज होती, ती वाघांची होती. म्हणजे त्यावेळेचे शाखा प्रमुख, त्यावेळेचे उपविभाग प्रमुख, त्यावेळेचे नगरसेवक एकदम धडाडीचे आणि डेअरिंगबाज आणि डॅशिंग होते. बाळासाहेबांना काय बोलायचं म्हणजे आधी यांना सामोरं जावं लागणार, ही भीती अनेकांमध्ये होती. आज काळ बदललेला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी फौज नाही, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. कार्यकर्त्यांची फौज आहे, पण उद्धव ठाकरेंना काय बोलल्यानंतर किंवा आदित्य ठाकरेंना काय बोलल्यानंतर एखाद्या व्यक्तीला भिडण्याची किंवा त्याला 2 कानशिलात लावण्याची जी ताकद
त्यावेळी होती ती आजच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत नाही. त्याला कारणही तसं आहे की आजचे तरुण म्हणा किंवा आजचे तरुण कार्यकर्ते हे डबल माइंडेड आहेत. डबल माइंडेड एवढ्यासाठी की त्यांना भीती वाटते की उद्या जर आपल्यावर केस झाली तर आपल्या पुढच्या करिअरचं काय, आपल्या शिक्षणाचं काय, आपल्या नोकरीचं धंद्याचं काय होणार ही भीती आहे. आपण तुरुंगात जाऊ तर आपल्याला उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सोडवतील का ही तेवढीच भीती आजच्या या तरुण कार्यकर्त्यांमुळे. त्यामुळे कोणी सहजासहजी वाटायला जात नाही. जर तुम्ही राज ठाकरेंची मनसे बघा तर मनसेमध्ये आजही तसे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहे की राज ठाकरेंना कोणी खालच्या स्तरावर जाऊन बोललं की त्याला खळखट्यात त्याच्या कानाखाली खेचणं, त्याची धिंड काढणं ही ताकद मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे. मात्र दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडे आज तसा फौजफाटा नाही आणि त्याचाच फायदा आज विरोधक घेत आहेत. मग शिंदेची शिवसेना असो किंवा भाजपचे नेते असो. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना ठाकरेंची याच्यावर वाटेल तसे उठसूट टीका करत असतात, खालच्या स्तरावर जाऊन बोलत असतात, उद्धव ठाकरेंचा उल्लेख एकेरी करत असतात, सर्व गोष्टी करत असतात. पण त्यांना धडा शिकवण्यासाठी कोणी पुढे येऊ शकत नाही. कारण जी ताकद बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती, जी हिंमत बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती, जे नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते कुठे ते कमी झालेलं दिसतं. आणि दुर्दैवाने का म्हणा त्याचाच फायदा घेऊन आज जे विरोधक आहेत ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर हावी झालेले दिसतात. एक काळ असा होता की ज्या नजरा बाळासाहेब ठाकरेंकडे पाहत नव्हत्या, झुकल्या जायच्या, त्याच नजरा आज उद्धव ठाकरेंना खुन्नस देताना दिसतात. तुरते एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.